सुनावणी सुरू होती तर आपण हेवी अटकपूर्व ह्याच्यासाठी आपण जाणार आहात का कोर्टामध्ये? वकिलांच्या सांगण्यानुसार आम्ही पुढचं करू, पण न्यायदेवतेने ज्या ज्या वेळेला बोलवेल त्या त्या वेळेला आम्ही न्यायदेवतेसमोर नम्रपणे हजर राहणार आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण खरं तर आपली पार्श्वभूमी राजकीय आहे, आपण राजकारणात सक्रिय असता आणि या राजकारणातल्याच हेतूतून यांच्या थ्रू आपल्यावरती हे आरोप होत आहेत किंवा हे षडयंत्र रचलं जातं असं आपल्याला वाटतं? खरं म्हणजे मी आजच्या मीटिंगला आजच्या आपल्या समोर तो काय पुरावा उघड करत नाही, पण यामध्ये जे षडयंत्र रचलं जातं आहे त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला. अंजली दमानी पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू. अंजली दमानी यांनी सांगितलं की विषय गंभीर आहे, मुलांनी टॉर्चर केलं आहे, याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी पोलिसांनी करावी, त्यामध्ये आमचं काही अडथळा नाही आहे आणि प्रत्येक वेळेला पोलीस ठाण्यामध्ये ज्या ज्या वेळेला चौकशीला बोलवतील त्या वेळेला आम्ही हजर राहणारच आहोत. प्रवीण दरेकर यांनी आरोप केले आहेत की हा तर घराचं एक प्रकरण आहे, याच्या पुढे अनेक प्रकरण समोर येणार आहे. किती येतील ते येतील, कारण सध्या त्यांचं बाकी धंदेच काही नाहीत त्यांना. सर हिंदी में सांगा ना सर, हिंदी में जानना चाहेंगे आपकी जो उन्होंने कुछ एलिगेशन लगाए हैं, कुछ बातें कही हैं. कल वैसा तो मैंने पूरी तरीके से बात की है आपके साथ, लेकिन आप शायद नहीं थे. जिस तरीके से जो इल्ज़ाम लगाया गया है वो सारा झूठा है. हमें हमारी बदनामी करने वाला है, हमें कहाँ ना कहाँ परेशानी देने के लिए किया है. जो गिरिजा है वो 29 दिसंबर 2023 से घर छोड़कर खुद के मन से वहाँ गई है. उसके 12 करोड़ रुपए की मांग की है, साथ में 3 बेडरूम किचन की भी मांग की है, साथ में हर महीने में 1 लाख और उसका रेंट होना चाहिए वो भी मांग की है. साथ में हमारे बेटा जो है मेरा गितेश, उसका घर का जो घर है उसके ऊपर लोन है, वो फ्लैट उसे मिले, लेकिन लोन की EMI वो गितेश ने भरनी चाहिए. ऐसे सारे मुद्दे उन्होंने ये DV में रखा है. ये पूरा करने के लिए इतनी बड़ी ये षड्यंत्र उन्होंने रचा. मुझे उसके डर नहीं है कोई भी. मेरा विश्वास पुलिस थाने के ऊपर है, मेरा विश्वास न्याय देवता के ऊपर है. जो सहयोग पुलिस थाने के लिए करना है हम करेंगे. सर काला जादू करने की बात आई, जबरदस्ती गौमूत्र पिलाने की बात आई और कहा कि मेरे बाल काटे गए, ये उन्होंने एलिगेशन लगाए, इससे आपकी क्या सफाई है? उन्होंने जो एलिगेशन किया है ये सार झूठा है. लेकिन तो भी पुलिस वाले यानी उन्होंने केस में FIR में जिनका नाम दिया है उनको जब पुलिस वाले इंक्वायरी करेंगे तो उनमें से सामने आ जाएगा क्या हुआ और क्या नहीं है. हमें क्या डरने की बात ही नहीं. हम कहाँ गए नहीं हैं और वैसा कुछ हुआ नहीं. मैं छाती सीना ठोक के बात बोल सकता हूँ. सर आपने कहा कि न्यायालय पे आपको भरोसा है, पुलिस पे भरोसा है. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. नागपूरच्या रामनगर राम मंदिरात उद्धव ठाकरे 18 जुलैला रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत आणि यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ज्या मंदिरात उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत त्या मंदिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजीवन सदस्य आहेत. रामरक्षा पठणाला परवानगीची गरज नसली तरी सुद्धा निषेध आंदोलनाला मंदिर प्रशासन परवानगी देणार नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय. येत्या शनिवारी म्हणजे 18 तारखेला उद्धव ठाकरे नागपुरात येऊन रामरक्षा पठण करत आंदोलन करणार आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीवर भाष्य करण्यासाठी हे आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे पक्षाकडून नागपूरच्या राम मंदिराची निवड करण्यात आलेली आहे. याच मंदिराच्या परिसरामध्ये जे आहे ते रामरक्षा पठण केलं जाणार आहे. खरं तर नागपूरचं रामनगरचं मंदिर हे राजकीय दृष्ट्या अनेक बाबींना महत्वाचं आहे, कारण या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे. स्वतः मुख्यमंत्री या मंदिराचे जे आहे ते आजीवन सदस्य आहेत
आणि काही दिवसापूर्वी ज्यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण केलं होतं ते देखील याच मंदिर परिसरात केलं होतं आणि पुन्हा आता उद्धव ठाकरे याच मंदिराच्या परिसरात येऊन रामरक्षा पठण करणार आहे. त्यामुळे आता या मंदिराला हळूहळू राजकीय महत्व देखील प्राप्त व्हायला लागलेलं आहे. या मंदिराचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. मला सांगा, उद्धव ठाकरे या मंदिरात येऊन रामरक्षा पठण करेल असं एक पत्र त्यांच्या पक्षाकडून काढण्यात आलेलं आहे. या संदर्भात त्यांनी तुमच्याकडून परवानगी घेतलेली आहे का आणि कशा पद्धतीने हे सगळं रामरक्षा पठण असेल? आम्हाला आपल्याकडनं आता हे कळतंय. आम्हाला याची कल्पनाही नाहीये. आम्हाला पत्र तर आलंच नाही, पण याची माहिती देखील आम्हाला तुमच्यासारख्या मीडियातल्या लोकांकडनं कळते आहे. आणि हे राम मंदिर आहे, इथे येऊन रामरक्षा कोणी म्हणावी याला काही कोणी याला प्रत्यवाह नाही आहे. पण इथे राजकीय आपले जोडे जे आहेत ते बाहेर काढून पवित्र म्हणून दर्शनात यावं आमचा नेहमी असा आग्रह असतो. आणि आजही तोच आहे की इथे कोणत्याही प्रकारचं आंदोलन आपण करू नका आणि आम्ही ते करू देणार नाही. कारण हे राजकीय आखाडा नाही आहे. इथे सर्व धर्म, पंथ, पक्ष सर्वांचे लोक इथे येतात आणि सर्वांचं इथे स्वागत आहे. पण कोणत्याही एका पक्षाचं असं हे मंदिर नाही आहे. गतिमान डे न्यूज मराठी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे. येत्या 20 जुलै रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. शिवसेनेचे सर्वाधिक 9 संचालक निवडून आल्यामुळे अध्यक्षपद आपल्याच पक्षाला मिळावं यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी विलास भुमरे यांच्यासाठी तर आमदार अब्दुल सत्तार यांनी समीर सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठा आपली पणाला लावली आहे. 6 संचालक असलेल्या भाजपाकडून मंत्री अतुल सावे हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद नेमकं कोणाला मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अविनाश कानडचे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अविनाश, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच आपण जर बघितलं तर या अगोदर जिल्हा बँकेवर जे वर्चस्व आहे ते शिवसेनेचं वर्चस्व आपल्याला नेहमी पाहायला मिळालं होतं. मात्र परिस्थिती बदलत गेली, 2 शिवसेना झाल्या आणि त्यानंतर आताची जरी परिस्थिती लक्षात घेतली तर 9 संचालक हे शिवसेनेचे आहेत तर 6 संचालक हे भाजपाचे आहेत. मात्र यावेळेस ज्या पद्धतीने भाजपने ही संपूर्ण बँकेची निवडणूक लढली किंवा त्या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यानुसार आता हा संपूर्ण अध्यक्षपदाचा चेंडू जो आहे तो मुख्यमंत्र्याच्या गोटात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाच्या नावाला पसंती देतात हे पाहावं लागेल. मात्र शिवसेनेमध्येच मोठी रस्सीखेच पाहायला मिळते. खासदार संदीपान भुमरे यांचे जे पुत्र आहेत विलास भुमरे यांच्यासाठी खासदार भुमरे आग्रही आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत 10 वर्षे जी यांची सत्ता या बँकेवर होती, ज्यांचे निर्विवाद वर्चस्व होतं ते म्हणजे अब्दुल सत्तार. त्यांचा देखील मुलगा समीर सत्तार हा संचालक मंडळात निवडून आलेला आहे. त्याच्यासाठी देखील अब्दुल सत्तार यांची फिल्डिंग पाहायला मिळते. म्हणजे शिवसेनेतच माझाच मुलगा अध्यक्ष बनेल यावरून रस्सीखेच आहे. तर भाजपची मात्र वेट आणि वॉचची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. कारण या अध्यक्षपदासाठी यावर्षी प्रबल दावेदार मानल्या जात आहेत ते म्हणजे भाजपाचे नेते आणि मंत्री अतुल सावे स्वतः इच्छुक आहेत. त्यामुळे आता हा मुख्यमंत्र्याकडे असलेला चेंडू नक्की मुख्यमंत्री कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहावं लागेल. मात्र अशी देखील अमित कळतंय की दोन्ही महायुतीमध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये असं ठरलंय की 2.5 वर्ष अध्यक्ष त्यांचा असेल अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे या संपूर्ण चर्चा आता सुरू आहे. नक्की काय होतं हे काही दिवसात कळेल. बरं अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हातनाका परिसरामध्ये फूट ओव्हरब्रिजवरती लावण्यात आलेल्या वाढदिवसाच्या बॅनर अचानक पडल्याची घटना घडली आणि हा बॅनर थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावरती कोसळलेला आहे. दरम्यान संबंधित हा बॅनर कोणाच्या परवानगीने लावलेला होता असा सवाल उपस्थित केला जातोय आणि कोणत्या निकषांनुसार हा बॅनर लावण्यात आला असा सवाल सुद्धा निर्माण होतोय. या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी केली जाते. तर स्थानिकांकडून आता चौकशीची मागणी केली जाते. आपण बघतोय ही दृश्य, तो बोर्ड जो आहे ज्या पद्धतीने पडला, दुचाकीवरती हा बोर्ड पडला, यात मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकला असता, इजा होऊ शकली असती. त्यामुळे आता स्थानिकांकडून चौकशीची मागणी केली जाते.